Hello friends, welcome in online class. I am Rathod Narendra Manikrao, welcoming you all in the online class. विद्यार्थी मित्र हो, आज आपण चर्चा करणार आहोत इयत्ता 8वी सामान्य विज्ञान या विषयातील 16वे प्रकरण रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आणि हा या प्रकरणाचा दुसरा व्हिडिओ. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली रिफ्लेक्शन ऑफ लाईट, त्यामध्ये आपण एक ॲक्टिव्हिटीसुद्धा पाहिली. आणि आज आपण चर्चा करणार आहोत लॉज ऑफ रिफ्लेक्शन. विद्यार्थी मित्र हो, लॉ ऑफ रिफ्लेक्शन समजून घेण्यासाठी आपल्याला एक ॲक्टिव्हिटी या ठिकाणी सांगितलेली आहे. ती ॲक्टिव्हिटी आपण करून पाहू शकतो. बघा, या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे ड्रॉ अ लाईन पी क्यू शोईंग द पोझिशन ऑफ द मिरर. इथं आपल्याला काय करायचं आहे तर एक पी क्यू लाईन आपल्याला काढायची आहे. ती काय दर्शवते, शोईंग द पोझिशन ऑफ मिरर. हा पी आहे, हा क्यू आहे. ही आपल्याला एक रेषा आपल्याला काढायची आहे. त्यानंतरनं ड्रॉ द इन्सिडंट रे ओ ए अँड रिफ्लेक्टेड रे ओ बी. त्यानंतरनं आपल्याला एक इन्सिडंट रे आपाती किरण आपल्याला ओ ए आणि रिफ्लेक्टेड रे, त्याला आपण म्हणतो परावर्तित किरण ओ बी आपल्याला काढायचं आहे. काय केलं आपण, एक पी क्यू अशी एक रेषा काढली जी आपल्याला मिरर दर्शवते. ए ओ एक इन्सिडंट रे दर्शवणारी रेषा काढली आणि ओ बी रिफ्लेक्टेड रे दर्शवणारी आपण रेषा काढली. त्यानंतरनं ड्रॉ अ परपेंडिक्युलर टू द लाईन शोईंग द पोझिशन ऑफ मिरर दॅट इज पी क्यू ॲट ओ. बघा, पी क्यूवरती ओ बिंदू आपण निवडला आणि त्या ठिकाणी आपण ओ पासून एन पर्यंत आपण एक रेषा ओढली. हा ओ एन ह्या रेषेला आपण काय म्हणलं, नॉर्मल असं म्हणलं. ह्याला आपण काय म्हणलं, स्तंभिका असं म्हटलं. या ठिकाणी ॲज ओ एन इज परपेंडिक्युलर टू पी क्यू. हा ओ एन जो आहे हा कसा आहे, पी क्यूला परपेंडिक्युलर आहे, लंबवत आहे. म्हणून अँगल पी ओ एन, अँगल पी ओ एन इज इक्वल टू अँगल क्यू ओ एन. हे कसे आहेत, 90 डिग्री आहेत. काय म्हणलं बघा, आरशाची स्थिती दर्शवणाऱ्या रेषेस 90 अंशाचा कोन करणारी रेषा ओ एन ही ओ येथे आपण काढली. या ठिकाणी पी क्यूला लंब रेषा काढणारी आपण काय केली, या ठिकाणी ओ एन ही रेषा काढली. आणि या रेषेस स्तंभिका असं आपण त्याला म्हणलं, त्याला आपण नॉर्मल असं म्हटलं. रेषा ओ एन ही पी क्यूला लंबवत आहे. ही जी रेषा ओ एन आहे ही काय आहे, ह्या पी क्यूला परपेंडिक्युलर आहे. म्हणून आपण काय म्हणलं, लाईन ओ एन इज अ परपेंडिक्युलर टू लाईन पी क्यू असं म्हटलं. आणि म्हणून या ठिकाणी काय झालं बघा, जो अँगल पी ओ एन, अँगल पी ओ एन आणि अँगल क्यू एन ओ जर आपण पाहिले तर हे कसे आहेत, 90 डिग्रीचे आहेत. 90 डिग्रीचे हे अँगल आहेत. मग याच्यावरून आपल्याला सांगता येतं की लॉ ऑफ रिफ्लेक्शन काय आहे. बघा, लॉ ऑफ रिफ्लेक्शन काय सांगतं आपल्याला, देर आर 3 लॉ ऑफ रिफ्लेक्शन. दीज आर द अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल टू द अँगल ऑफ इन्सिडंट. बघा, या लॉच्या साह्याने आपण काय म्हणू शकतो, अँगल ऑफ रिफ्लेक्शन हा जो अँगल ऑफ रिफ्लेक्शन आहे हा कसा आहे, इक्वल टू अँगल ऑफ इन्सिडंट. समजा अँगल ऑफ रिफ्लेक्शन आपण पाहिला एन ओ बी जर 30 डिग्रीचा असेल, काय म्हणलं, एन ओ बी
दिस इज द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. जर 30 डिग्रीचा असेल तर अँगल ऑफ इन्सिडंट AON हा देखील कसा असेल, 30 डिग्रीचाच असेल. म्हणून काय म्हणलं, द अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल टू द अँगल ऑफ इन्सिडंट. म्हणून काय म्हणलं आपण, अँगल ऑफ रिफ्लेक्शन अँड अँगल ऑफ इन्सिडन्स हे दोन्ही कसे असतात, समान मापाचे असतात. सेकंड लॉ आपल्याला सांगतोय बघा इथं, द इन्सिडंट रे, द रिफ्लेक्टेड रे अँड द नॉर्मल लाय इन द सेम प्लेन. हा अँगल ऑफ इन्सिडंट, हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन आणि हा नॉर्मल, हे तिन्ही जर आपण पाहिलं तर कुठं आहेत, तर एकाच प्रतलावर आहेत, एकाच प्लेनवर आहेत. म्हणून काय म्हणलं, अँगल ऑफ इन्सिडंट, अँगल ऑफ रिफ्लेक्शन अँड द नॉर्मल लाय इन द सेम प्लेन. हे तिन्ही हे कुठे असतात, एकाच प्रतलावर असतात. तिसरा लॉ काय सांगतो, द इन्सिडंट रे अँड द रिफ्लेक्टेड रे आर ऑन द ऑपोजिट साइड ऑफ द नॉर्मल. हा अँगल ऑफ इन्सिडंट, अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे दोन्ही कसे आहेत, ह्या नॉर्मलच्या अपोजिट आहेत. हा अँगल आणि हा अँगल एकमेकाच्या अपोजिट आहेत, असं हा लॉ सांगतो. म्हणजे लॉ ऑफ रिफ्लेक्शनचे 3 लॉ आहेत. रिफ्लेक्शन ऑफ लाईट 3 लॉ फॉलो करतो. ते कुठले कुठले, द अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल टू द अँगल ऑफ इन्सिडंट. आपात कोन व परावर्तन कोन हे कसे असतात, समान मापाचे असतात. द इन्सिडंट रे, द रिफ्लेक्टेड रे अँड द नॉर्मल लाय इन द सेम प्लेन. आपाती किरण, परावर्तित किरण व स्तंभिका हे एकाच प्रतलावर असतात. तिसरा नियम, द इन्सिडंट रे अँड द रिफ्लेक्टेड रे आर ऑन द ऑपोजिट साइड ऑफ द नॉर्मल. आपाती किरण व परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात, असं या लॉ ऑफ रिफ्लेक्शनद्वारे आपल्याला सांगता येतं. बघा, सम टर्म्स रिलेटेड टू द रिफ्लेक्शन आर ॲज फॉलोज. काही टर्म्स या ठिकाणी दिलेले आहेत बघा रिफ्लेक्शनच्या बाबतीमध्ये. परावर्तनाशी संबंधित विभिन्न संज्ञा खाली दिलेल्या आहेत बघा. रे, पहिली संज्ञा आहे रे AO इज इन्सिडंट रे. देन नेक्स्ट वन टर्म इज पॉइंट O इज द पॉइंट ऑफ इन्सिडंट. काय म्हणलं आपण, किरण AO आपाती किरण आहे, बिंदू O आपात बिंदू आहे. तिसरी संज्ञा आहे बघा, रे OB इज द रिफ्लेक्टेड रे. जी रेषा, जो किरण OB आहे तो परावर्तित किरण आहे. पुढं लाईन ON इज द नॉर्मल. रेषा ON काय आहे, स्तंभिका आहे, नॉर्मल आहे. पाचवा, द अँगल AON बिटवीन इन्सिडंट रे अँड द नॉर्मल इज द अँगल ऑफ इन्सिडंट. पाचवा नियम काय सांगतो, आपाती किरण व स्तंभिकेमधील कोन अँगल AON, अपतन कोन असं याला म्हटलं जातं. त्याला इन्सिडंट अँगल असं म्हटलं जातं. त्याला स्मॉल आयने दर्शवलं जातं. नेक्स्ट वन, द अँगल BON बिटवीन द रिफ्लेक्टेड रे अँड द नॉर्मल इज द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ह्या संज्ञेचे जर आपण पाहिलं तर बघा काय म्हटलं इथं, रे AO हे काय आहे, इन्सिडंट रे आहे. तर जो पॉईंट O आहे या ठिकाणी जो दर्शवलेला आहे तो काय आहे, पॉइंट ऑफ इन्सिडंट. नेक्स्ट, रे OB इज अ रिफ्लेक्टेड रे. हा जो आहे OB हा आहे रिफ्लेक्टेड रे. त्यानंतर पुढचा आहे लाईन ON. लाईन ON हे काय आहे, नॉर्मल आहे, स्तंभिका आहे. तर या ठिकाणी जो अँगल तयार होतोय, द अँगल AON, अँगल AON हा जो अँगल आहे त्याला आपण काय म्हणतो, द अँगल बिटवीन इन्सिडंट रे अँड द नॉर्मल इज द अँगल ऑफ इन्सिडंट. हा जो अँगल तयार होतोय याला काय म्हणतो आपण, अँगल ऑफ इन्सिडंट. आणि तो काय करतोय, स्मॉल आयने दाखवला जातो. पुढं, द अँगल BON बिटवीन द रिफ्लेक्टेड रे अँड द नॉर्मल इज द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. अँगल
BON. जो नॉर्मलच्या आहे तो अँगल ऑफ रिफ्लेक्शन आहे आणि तो काय करतो स्मॉल आरने दर्शवला जातो. या काही काय आहेत टर्म्स आहेत विच आर रिलेटेड टू द रिफ्लेक्शन. हियर another one equipment or another activity is given here. For that, few equipments are required to complete that activity, that are mirror, drawing board, pin, white paper, protector, scale and pencil. आपल्याला पुढची एक ॲक्टिव्हिटी रिफ्लेक्शन ऑफ लाईट हे समजून घेण्यासाठी आणखीन एक ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे आणि त्या ॲक्टिव्हिटीसाठी आपल्याला आवश्यक आहे आरसा, ड्रॉइंग बोर्ड, टाचण्या, पांढरा कागद, कोनमापक, पट्टी आणि पेन्सिल. आता काय करायचं आपल्याला या ठिकाणी बघा ॲक्टिव्हिटीमध्ये फिट अ व्हाईट पेपर ऑन अ ड्रॉइंग बोर्ड टाईटली ॲज पॉसिबल. एका ड्रॉइंग बोर्डवरती आपल्याला पांढरा कागद व्यवस्थित असा बसवून घ्यायचा आहे, चिटकवून घ्यायचा आहे. नेक्स्ट ऑन द पेपर ड्रॉ अ लाईन PQ इंडिकेटिंग द पोझिशन ऑफ मिरर. त्या पांढऱ्या कागदावरती आपल्याला काय करायचं आहे एक रेषा घ्यायची, रेषा ओढायची आहे. ती रेषा आपल्याला दाखवेल PQ. एक रेषाखंड, एक रेषा आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे PQ आणि ती PQ रेषा आपल्याला काय दाखवेल शो द पोझिशन ऑफ मिरर. नेक्स्ट ड्रॉ द परपेंडिक्युलर ON टू PQ ॲट पॉईंट O. काय केलं आपण हा जो PQ आहे त्या PQच्या पासून O हा पॉईंट घेतला आणि ह्या O पॉईंटपासून आपण ON असा परपेंडिक्युलर काढला. 90 अंशाचा एक कोन घेतला आणि त्या 90 अंशाच्या कोनावरती आपण एक उभी रेषा घेतली आणि तो PQला दोन भागामध्ये ती रेषा विभागली जाते. ती आहे O आणि N. नाउ फिक्स 2 पॉईंट S and R. ह्या काय करायचं कागदावरती S आणि R हे दोन पॉईंट आपल्याला फिक्स करायचे आहेत. अँड अँगल ऑफ 30 डिग्री विथ ON. ह्या ON वरती हा जो ON आहे नॉर्मल जो 90 डिग्रीला आहे तिथून आपल्याला 30 डिग्री कोनावर असलेला एक अँगल आपल्याला घ्यायचा आहे. 30 डिग्री अँगलचा एक आपल्याला कोन घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला R आणि S हे दोन फिक्स आपल्याला पॉईंट फिक्स करायचे आहेत. फिक्स द मिरर टू द स्टँड अँड प्लेस इट अलॉंग PQ परपेंडिक्युलर टू द ड्रॉइंग बोर्ड. आता काय हे नंतर काय करायचं आपल्याला हे OA रेषा ज्यावेळेस झाली त्यावेळेस काय करायचं आहे एक आरसा आपल्याला ठेवायचा आहे. परपेंडिक्युलर आपल्याला आरसा ठेवायचा. आरसा स्टँड अडकावून PQ रेषेवर जसे आपल्याला आकृतीत दाखवलेलं आहे त्याप्रमाणे लंब स्थितीमध्ये परपेंडिक्युलर अवस्थेमध्ये तो आरसा आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचा आहे. देन फिक्स द मिरर टू द स्टँड अँड प्लेस इट अलॉंग PQ परपेंडिक्युलर टू द ड्रॉइंग बोर्ड. हे केल्यानंतर आपल्याला करायचं आहे फिक्स अ pin at T and U along the line joining the bottom of the reflected image of the pin at S and R. आता करायचं आहे आपल्याला काय करायचं आहे आरशात बघायचं आहे. आरशात बघून आपल्याला काय करायचं आहे आरशात दिसणाऱ्या टाचण्यांच्या प्रतिमांच्या खालच्या टोकाच्या सरळ रेषेत T आणि Q टाचण्या आपल्याला ठेवायच्या आहेत. पुढं remove the mirror and join the point T and U. या ठिकाणी आपल्याला तो आरसा काय करायचा आहे बाजूला करायचा आहे आणि T आणि U ही रेषा आपल्याला काय करायची आहे जोडून घ्यायची आहे आणि ती काय करायची आहे A पर्यंत वाढवायची आहे. कुठेपर्यंत वाढवायची आहे O पर्यंत वाढवायची आहे. अँड रिपीट स्टेप्स 4 to 9 फॉर अँगल of incident equal to 45 degree, 60 degree and write down the angle in the following. बघा मी आणखीन एकदा रिपीट करतो हा प्रश्न. तर एक रेषा आपण घेतोय PQ.
त्या पी क्यूला आपण ओ हा पॉईंट घेतोय आणि ओ पॉईंटला आपण काय करतोय 90 अंशाचा कोन घेऊन एक ओ एन अशी रेषा घेतोय आणि या ठिकाणी आपण काय करतोय आर आणि एस हे 2 पॉईंट घेतोय जे की ओ एनला 30 डिग्री असतील आणि एक आपण रेषा घेतोय ओ टू आर टू एस ही रेषा आपण ओ पासून पुढे घेतोय त्या रेषेला आपण नाव देतोय ए आणि ओ. त्यानंतर आपण काय करतोय आरसा या ठिकाणी ठेवतोय. आरशात बघून आपण यू आणि टी ही पॉईंट घेतोय आणि आरसा आपण वेगळा करतोय. आरसा वेगळा केल्यानंतर आपण काय करतो टी आणि एस ही रेषा ओढून घेतोय आणि ती ओ पर्यंत वाढून आपण हा अँगल पूर्ण करतोय आणि ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस अशा प्रकारची रे डायग्राम आपल्याला पाहायला मिळते. जर आपण हे 1 वेळेस 2 वेळेस 3 वेळेस रिपीट केलं, एकदा 30 घेतला, मग 45 घेतला, मग 60 घेतला, तर आपल्याला याच्यावरून आपल्याला सांगता येतं की जर अँगल ऑफ इन्सिडेंट जर तर 30 असेल तर अँगल ऑफ रिफ्लेक्शनसुद्धा 30च असेल. अँगल ऑफ इन्सिडेंट 45 असेल तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन 45 असेल. अँगल ऑफ इन्सिडेंट 60 असेल तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन हा 60 असेल. आणि अशा प्रकारच्या एक्सपेरिमेंटद्वारे आपण लॉ ऑफ रिफ्लेक्शन व्यवस्थितरित्या आपण समजून घेऊ शकतो.